साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्यावर पाणी साचलं। पुण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी निघालेल्या नागरिकांची तारांबळ। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। उकाड्यापासून नागरिकांना काही अंशी दिलासा, शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान। नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात। 3 ते 4 महिने टिकणारा कांदा जास्त काळ टिकणार नसल्यानं शेतकरी अडचणीत। नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षाचं मोठं नुकसान। द्राक्ष गळून पडली तर काही भागामध्ये द्राक्षांवर काळे डाग। द्राक्ष बागायतदार अडचणीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। हापूस आंब्याला फटका बसण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या घनसावंगी, बदनापूर, अंबड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। ज्वारी, गहू आणि उन्हाळी मका पिकाचं मोठं नुकसान। पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखली, नांदुरा, मोताळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। अमरावतीत देखील अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ। भुईमूग, तीळ, कांदा आणि संत्र्याचं नुकसान होण्याची भीती। नांदेडच्या किनवट भागामधील वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांना कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पाण्याची व्यवस्था। वन विभागाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। जालन्यामध्ये पाण्याअभावी द्राक्षांच्या बागांवर कुऱ्हाड। तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा। नांदेडच्या बाजारामध्ये हापूस आंबा दाखल। कर्नाटक आंब्याच्या तुलनेमध्ये देवगड आंब्याला जास्त मागणी। 1 डझन आंब्याला 900 ते 1000 रुपयांपर्यंतचा भाव। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस। अवकाळी पावसामुळे धान पिकाला नवसंजीवनी मिळणार। नाशिकच्या बागलाणमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। कांद्यासह गहू, हरभरा, टोमॅटोचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। जालन्यातील 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक, तर 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 28% पाणीसाठा। 10 ते 12 गावांवर पाणी टंचाईचं संकट। गोंदियामध्ये जलजीवन योजनेचं काम अपूर्ण। सुकडी, डाकरामध्ये पाणी टंचाईच्या समस्येमध्ये वाढ। महिलांची पाण्यासाठी पायपीट। सिंधुदुर्गात आमदार निलेश राणे यांच्याकडून गाळमुक्त नदी मोहीम। पावसाळ्यामध्ये संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी। साताऱ्याच्या कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील जलाशयामध्ये पाण्याची घट। धरणामध्ये 57 टीएमसी पाणी साठा। हिंगोलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांना टरबूजवर रोटावेटर फिरवला। बदलत्या वातावरणामुळे टरबूजाचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल। सोलापूरमध्ये गाळपेर जमिनीमध्ये उन्हाळी पिकं घेण्यासाठी लगबग। उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट होऊ लागल्यानं शेतकऱ्यांची लगबग। गडचिरोलीमध्ये तापमानात वाढ। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 35 ते 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी ठाकरेंची सेना आक्रमक। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यवतमाळच्या संविधान चौकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गोंदियाच्या तेढा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन। कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या कर्जत पंचायत समितीसमोर मिरजगाव ग्रामपंचायत विरोधामध्ये माजी सरपंचाचं आंदोलन। हलगी वाजवत बेमुदत ठिय्या आंदोलन। ग्रामपंचायतकडून सुरू असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। नांदेडच्या देगलूर तालुक्यामधील हाळीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। शंकर जाधव यांच्याकडून जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन स्थगित। परभणीच्या पालम तालुक्यामधील केरवाडी ते सिरपूर रस्त्याचं काम मागील 2.5 वर्षांपासून रखडलं। रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी 6 गावातील ग्रामस्थांचं उपोषण। मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा। लातूरमध्ये शाळेसंदर्भात मनसेचं आंदोलन। शिक्षण विभागाची परवानगी न घेता सुरू असलेल्या शाळा बंद करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ। गंठण, मंगळसूत्र त्याचबरोबर सोनसाखळी चोरी केल्याची घटना। पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं चोरी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।
गोंदियामध्ये अतिक्रमणच्या अकोल्यामध्ये शाळेतील 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग, हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल. पुण्याच्या जनता वसाहत भागामध्ये काल मुलगा पाण्यात बुडाला. मुलाचा अग्निशमन दलाकडून शोध सुरू. कॅनलचं पाणी वाहत असल्यानं शोधकार्यात अडथळे. नागपूरमध्ये डेकोरेशन गोडाऊनमध्ये चोरी, आरोपीला मानकापूर पोलिसांकडून अटक. 1,70,000चा मुद्देमाल जप्त. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नांदेड पोलिसांची मोठी कारवाई. 200 आरोपींची झाडाझडती. 15 गुन्हे दाखल. तलवारी, खंजरसह इतरही शस्त्र जप्त. बीडमधील केतुरा गावातील नवदाम्पत्याची कौटुंबिक वादामधून आत्महत्या. 40 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याची आत्महत्या. दोघांना पुण्याला वास्तव्यास जाण्यावरून कुटुंबामध्ये वाद झाल्याची माहिती. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू. 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पर्यटन हंगाम. सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे 5 दिवस विमानसेवा सुरू असणार. पुण्यामधील पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध. आम्हाला गोळ्या घाला, मात्र 1 इंच जमीन देणार नाही. प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ग्रामस्थांचा जमीन देण्यास विरोध. माळेंमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर 20 कुटुंबाचं साजई गावाजवळ पुनर्वसन. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून कुटुंब मूलभूत सुविधांपासून वंचित होतं. घरपट्टी, वीज बिल न भरल्यानं वीज कनेक्शन देखील काढलं. यवतमाळ वर्धा रेल्वे मार्गाला नांदेड जिल्ह्यामधून गती मिळणार. 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणार. 2027 पर्यंत रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता. सांगली महापालिकेमध्ये जनता संवाद आणि तक्रार निवारण उपक्रम संपन्न. नागरिकांनी तक्रारी मांडल्या. साताऱ्याच्या नांदगावमध्ये रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांसाठी 90 लाखांचा निधी मंजूर. आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील विविध गावांना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून सरप्राईज व्हिजिट. घरकुलांच्या कामासह प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील पाहणी. केंद्र सरकारनं राज्यांना दिलेल्या निर्देशांकानुसार क्षयरोग कार्यक्रमामध्ये राज्यातील 26 महापालिकांमध्ये धुळे महापालिका राज्यात 2ऱ्या क्रमांकावर, तर 81 जिल्ह्यांमध्ये 9व्या क्रमांकावर. वाशिम शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अयोध्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली. रामनवमीच्या निमित्तानं पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. धुळ्याच्या साक्री रोडवर आनंदादेवी यात्रोत्सवाला सुरुवात. 2 दिवस यात्रेमध्ये हजारो यात्रेकरू सहभागी होणार. नाशिकमधील सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज. प्रशासनाची आढावा बैठक देखील संपन्न. उद्यापासून 12 एप्रिलपर्यंत यात्रेचा उत्साह असणार. पुण्याच्या आंबेगावातील थोरांदळे परिसरामध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाकडून नर बिबट्या माणिकडोह बिबट निवारा केंद्राकडे सुपूर्द.